या खाली का राहतो खाली होतो मग हा त्याच पाईपामध्ये मी पाहिलंय सर. नागपूर येथे समर्थ नर्सरी यांच्या येथे साप निघलेला आहे. तर त्यांनी कॉल केला, त्यांचे खूप खूप अभिनंदन आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता, कोणता साप आहे काय तुम्हाला दिसलं तर त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्ही पण असे साप दिसले तर जवळच्या प्राणी मित्राला कॉल करा, ते येऊन पकडून सुरक्षित जंगलात सोडतील, जेणेकरून आपलाही धोका टळेल आणि त्याचा त्या जीवाचा जीव वाचेल. आणि सुरक्षा तर पाहता होता गबाळ पाईपात गेला असेल. पाईपात एक एक पाईप वर करून पाय. पाईपात नाही देऊ शकतो. हा कलर काळा होता, काळ गेला पूर्ण. साईज किती होती? आहे का? या तर मित्रांनो पाहू शकता, तस्कर जातीचा साप आहे. तर हा बिनविषारी साप असतो, तरी पण त्याला भीतीपोटी पकडून सुरक्षित जंगलात ठेवणार आहोत. तर आमचे मित्र प्रदीप शेठ पेंडवाजे यांचं खूप खूप अभिनंदन. तसेच हे सर्व, तसेच आमचे मालक रामदास शेठ माने यांचंही अभिनंदन, कारण त्यांच्यामुळं खूप अशा मुख्य जीवांना जीवनदान देण्यास मदत झालेली आहे, आम्हाला पुण्य मिळालं आहे. तुम्ही पण असे वन्यजीव दिसले तर जरूर एक वेळ आम्ही लगेच येऊन त्याला पकडून सुरक्षित जंगलात सोडू. कारण असे साप वाचले तर त्याच्या भीतीपोटीमुळं जंगल झाले वाचतील, आणि जंगल झाले वाचली तर पाऊस पाणी भरपूर होईल, आपल्याला ऑक्सिजन भेटेल. म्हणून असे साप वाचवणे खूप महत्त्वाचे आहे. कारण असे साप वन्यजीव पर्यावरणातील अन्न साखळीतले महत्त्वाचे घटक आहेत. तर सर्वांचे खूप अभिनंदन. आमचा यूट्यूब चॅनल आहे सर्पमित्र शेतकरी जोडी, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून तुमच्यामुळं एखाद्या मुख्य जीवाचा जीव वाचेल आणि एखाद्या व्यक्तीचा धोका टळेल. तर सर्पमित्र या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे 8830 5996 71. तर धन्यवाद. जय आदिवासी, जय शिवराय. नाही तस्कर आहे, तस्कर म्हणते. हा विषय नाही, एक फोटो घेऊया ना तिथे या. फोटो काढायचा ना तुम्हाला.